मोठा निर्णय घेतलेला आहे। राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून लाडक्या बहिणीसाठी 3 मोठ्या आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत। आता जे कोणी व्हिडिओला शेवटपर्यंत बघतील त्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे, कारण एक नव्हे तर एका पाठोपाठ सरकारने आता 3 असे मोठे निर्णय जाहीर केले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना खूपच मोठा दिलासा मिळत आहे। हो, यामध्ये आता रक्षाबंधनाचं गिफ्ट सरकारने जाहीर केलेलं आहे। आता जुलैचा हप्ता 1500 रुपये सोडण्यात येणार आहे। लगेच त्या पाठोपाठ ऑगस्टच्या हप्त्याची 1500 रक्षाबंधन भेट म्हणून लवकर हप्ता तो देण्यात येणार आहे। त्यामुळे सर्व काही रक्कम ही 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात 100% तुम्हाला दिसणार आहे। मात्र सर्वात आधी आता कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे त्या 13 जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगायचा आहे। तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगितला तर तुमच्या जिल्ह्यामध्ये हप्ता कधीपर्यंत मिळेल त्याबाबतची आम्ही बातमी नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला आता सविस्तर अपडेट आपण बघूया। तर या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी लाडक्या भावांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। आता जिल्ह्यांची नावे तर आलेली आहेत। या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार खरंच आज बहिणीचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण रक्षाबंधनाचा हप्ता 3000 रुपये हा सरकारने जाहीर केलेला आहे। तुम्ही म्हणत असाल 3000 रुपये कोणते, तर आता दुसरे कोणतेही नाही, तर आता जुलैचा हप्ता 1500 रुपये सरकार जाहीर करून वाटप करत आहे व त्यासोबत ऑगस्टचे 1500 रुपये रक्षाबंधन गिफ्ट म्हणून तुम्हाला सोबत आता सर्वात आधी देणार आहे। ही एक सर्वात मोठी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। मात्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक लाडक्या बहिणींनी एक काम पूर्ण करायचं आहे। ते काम जर पूर्ण केलं नाही तर हप्ता हा मिळणार नाहीये, तुम्हाला 2 हप्ते मिळणार नाहीयेत। मग त्यासाठी तुम्हाला ते काम पूर्ण करावंच लागेल। आता ते कोणतं काम करायचंय पुढे सांगतो, जेणेकरून तुम्हाला जुलैचे 1500 रुपये, ऑगस्टचा हप्ता 1500 रुपये अशी रक्कम ही तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाईल व अशा रकमेचे तुम्हाला मेसेज नक्की येतील। त्यामुळे कसलीही काळजी करत बसण्याचं कारण नाहीये। आता त्यासाठी काय करायचं पुढे बघणार आहोत, फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचं नाव आता सरकारने पहिल्या यादीमध्ये घेतलेलं आहे। म्हणजे आता कोणत्या क्षणी त्यांना जुलैच्या हप्त्याची पैसे 1500 येणार आहेत, त्यानंतर लगेच रक्षाबंधन गिफ्ट म्हणून 1500 ऑगस्टचा हप्ता सरकार देणार आहे। आता तुम्ही म्हणत असाल जुलैचा हप्ता सरकार का लवकर देत आहे, तर याच्या मागचं मोठं कारण म्हणजे सरकारला रक्षाबंधन गिफ्ट म्हणून ऑगस्टचा हप्ता लगेच जुलैचा हप्ता वाटप होता द्यायचा आहे। त्यामुळे सरकार आता जुलैचा हप्ता तुम्हाला कोणत्या क्षणी देणार आहे। तर चला आता जिल्ह्यांची नावे पाहूयात, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता आता वाटप करण्यात येणार आहे त्या जिल्ह्यांची नावे। त्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण हप्ता मिळून जाईल। तर चला बघूयात। तर आता प्रत्येक लाडक्या बहिणींनी राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर खूप मोठा फायदा तुमचा होणार आहे। यामध्ये इकडे बघू शकता या ठिकाणी स्पष्टपणे आता जिल्ह्यांची नावे सांगितली आहे। एक नव्हे तर 13 जिल्हे आहेत म्हणून सांगितलं आहे। खाली बघू शकता यामध्ये सरकारनं काय सांगितलं, आता जो पहिला टप्पा आहे तो पहिला टप्पा आता 13 जिल्ह्यात सुरू करण्यात येणार आहे। एकदम खाली लाईन लिहिलेली आहे, पहिला टप्पा हा 13 जिल्ह्यामध्ये होणार वाटप, अशा प्रकारची तर खाली माहिती आहे। मग यामध्ये आता 13 जिल्ह्यांची नावे पण आलेली आहेत। यामध्ये पहिला जिल्हा कोणता आहे, दुसरा जिल्हा कोणता आहे, तिसरा जिल्हा कोणता आहे असं मनात तुमचा प्रश्न असेल तर आता त्या जिल्ह्यांची लिस्ट यादी दाखवणार आहे। आता यामध्ये ज्या काही जिल्ह्याचं नाव असेल त्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कोणत्या क्षणी जुलैचा हप्ता सोडण्यात येणार आहे। जुलैच्या हप्त्याचे 1500 रुपये पूर्णपणे आता सरकार वाटप करून टाकणार आहे। त्यानंतर लगेच सरकारला काय करायचं आहे, जसे 1500 वाटप होतील तसं रक्षाबंधन गिफ्ट म्हणजे ऑगस्टचा हप्ता 1500 लगेच द्यायचा आहे। रक्षाबंधनामुळे सरकारने आता हा निर्णय घेतलेला आहे। मात्र ही सर्व काही रक्कम मिळवण्यासाठी प्रत्येक बहिणींना एक काम करायचं आहे, ते काम पूर्ण केलं तरच तुम्हाला या रकमेचा लाभ मिळेल, अन्यथा तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत। मग जुलैचा हप्ता तुम्हाला खूप उशिरा मिळू शकतो, मग लवकर मिळणार नाही, मग ऑगस्ट म्हणजे रक्षाबंधनचं गिफ्ट तर तुम्हाला मिळणारच नाही। त्यासाठी आता सरकारने काय सांगितलं आहे, कोणतं काम तुम्हाला करावं लागेल जेणेकरून जास्त रक्कम मिळेल ते काम देखील आता पुढे सांगणार आहे। आता फक्त राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याला आता सुरुवात होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात। तर इकडे बघू शकता यामध्ये आता पहिला जिल्हा, दुसरा जिल्हा सर्व जिल्ह्यांची नावे आलेली आहेत। या ठिकाणी स्पष्टपणे सर्व काही याद्या आता लिस्ट जाहीर झालेल्या आहेत। पुढे बघू शकता काय सांगितलं, यामध्ये जिल्ह्यांचं नाव आहे। यामध्ये आलेल्या माहितीनुसार आता पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे, कारण सरकारने 4 विभागातील जिल्ह्यांची नावे आता जाहीर केलेली आहेत। या 4 विभागातील सरकार जिल्हे घेणार आहे। काही विभागातील 2 जिल्ह्यांची नावे घेतली आहेत, काही विभागातील सरकारने 3 जिल्हे आता जाहीर केलेले आहेत, काही विभागातील 4 जिल्हे, अशा प्रकारे टोटल सर्व काही जिल्हे म्हणून 13 जिल्हे सरकारने आता विभागात
विभागातले घेतलेले आहेत। मग यामध्ये तुमच्या विभागातला जिल्हा सरकारने घेतलाय का नाही ते पण सांगतो। जर तुमच्या विभागातला सरकारने जिल्हा घेतला असला तर कोणत्या क्षणी आता जुलैच्या हप्त्याचे 1500 रुपये हे तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे लक्ष देऊन व्हिडिओ बघा। 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज आता कोणत्या क्षणी येणार आहे तर चला आता यामध्ये आपण जिल्ह्यांची लिस्ट बघूयात। तर आलेल्या माहितीनुसार आता इकडे बघा, यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो कसली काळजी करू नका, कारण तुमच्यासाठी तुमच्या लाडक्या भावांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। आता जुलैचा 1500 रुपयांचा हप्ता कोणत्या क्षणी सोडण्यात येणार आहे तर लगेच लाडक्या बहिणींनो तुम्हाला ऑगस्टचा हप्ता म्हणजे रक्षाबंधनाचं गिफ्ट लगेच त्या पाठोपाठ 1500 रुपये देण्यात येईल। मात्र सरकारनं काय सांगितलंय, जर 1500 रुपये जुलैचा हप्ता सर्वात आधी पाहिजे असेल व त्यानंतर लगेच रक्षाबंधन गिफ्ट तुम्हाला ऑगस्टचा हप्ता पाहिजे असेल तर त्यासाठी सर्वात आधी महिलांना एक काम करायचं आहे, ते म्हणजे तेवढं काम जर तुम्ही पूर्ण केलं तर मग तुम्हाला 3000 रुपये टोटल 100% मिळून जाणार आहेत। कसलीही काळजी करण्याचं कारण नाहीये, चिंता करण्याचं कारण नाहीये। सरकार हा तुमच्यासाठी आता मोठा निर्णय घेत आहे। तर इकडे बघू शकता आता धाराशिव जिल्ह्यामध्ये कोणत्या क्षणी जुलैच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा केले जातील, कोणत्या क्षणी पैसे येणार आहेत। एवढंच नाही तर आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत। गॅस सिलेंडरचे 830 रुपये हप्त्याचे पैसे हे देखील आता लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। तुम्हाला गॅस सिलेंडरचा हप्ता मिळतो की नाही कमेंटमध्ये सांगा। जर मिळत नसेल तर आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आता सर्वांना रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील मिळून जाणार आहेत। त्यासाठी फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम पूर्ण शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे। तर चला आता पुढचे जिल्हे आपण पाहूयात, अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होत आहे, पुढच्या जिल्ह्यांची यादी। आता आलेल्या माहितीनुसार महत्त्वाची माहिती आलेली आहे। आता तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचे 3 असे मोठे फायदे होणार आहेत। यामध्ये कोणकोणते फायदे होतील ते सांगतो, इकडे बघा। जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर मला माहिती तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये आतापर्यंत हप्ते मिळाले नाहीत, पण इथून पुढे नक्की मिळतील। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याचा हा एक फायदा होणार आहे, कारण यासाठी काय करायचे ते आपण पुढे सांगणार आहोत। प्रत्येकाला हप्ता नक्कीच मिळून जाईल। अजून दुसरा फायदा होणार आहे तो म्हणजे जुलैचा हप्ता जो उशिरा मिळणार आहे तो सर्वात आधी लवकर तुम्हाला मिळून जाईल। त्यासाठी एक काम करायचं आहे ते सांगतो। व एवढंच नाही तर रक्षाबंधनचं जे गिफ्ट आहे ते पण तुम्हाला सर्वात आधी मिळणार आहे, कारण असा व्हिडिओ आता कुठेच बघायला मिळणार नाही, कारण जी सरकारने ताजी माहिती दिलेली आहे तीच तुम्हाला सर्वात आधी सांगत आहे। त्यासाठी तेवढं काम पूर्ण करून घ्या, अन्यथा इतरांनी जर ते काम सर्व पूर्ण करून ठेवलं तर मग सरकार तुमचं नाव पुन्हा घ्यायचं नाही। जास्त बहिणी जर झाल्या तर मग तुमचं नाव त्यामध्ये यायचं नाही। त्यामुळे सर्वात आधी कोणतं काम करायचे ते सांगतो। लगेच तुम्हाला 1500 रक्षाबंधन गिफ्ट ऑगस्टचा हप्ता लवकर सरकार देऊन टाकेल। त्यामुळे हा एक तुमचा सर्वात मोठा फायदा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याने होणार आहे। त्यासाठी फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला आता पुढचे जिल्हे कोणते आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता मिळत आहे, सर्व काय आता राहिलेल्या व्हिडिओमध्ये बघूयात। तर चला पाहू। तर या ठिकाणी बघा, आता आलेल्या माहितीनुसार आता पुढचा जिल्हा देखील जाहीर झालेला आहे। स्पष्टपणे या ठिकाणी सरकारनं काय सांगितलं आहे म्हणजे लाडक्या तुमचे एकनाथ शिंदे भाऊ जे असतील त्यांनी काय सांगितलं आहे तर इकडे बघा, वरती तुम्हाला नाव दिसत असेल एकनाथ शिंदे। या ठिकाणी एकनाथ शिंदे नाव तुम्हाला दिसत असेल। एकनाथ शिंदे साहेब यांनी हा महत्त्वाचा निर्णय आता जाहीर केलेला आहे। त्यांचं नाव या ठिकाणी आलेलं आहे। हे राज्याचे सध्या उपमुख्यमंत्री साहेब आहेत। यांनी काय केलेलं आहे, मोठी कोट्यवधी रुपयांची रक्कम आता लाडक्या बहिणीसाठी जाहीर केलेली आहे। यामध्ये इकडे बघू शकता पुढे काय सांगितलंय, एकनाथ शिंदे साहेब यांना जे ते आता यांनी मोठे पाऊल उचलले असं या ठिकाणी लिहिलेलं आहे। इकडे बघू शकता, पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो, एकनाथ शिंदे साहेब यांनी मोठे पाऊल उचललेले आहे। आता मोठं पाऊल कोणचं उचललं आहे तर लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता 1500 रुपये आता देण्याचं, त्यानंतर ऑगस्टचा 1500 हप्ता देण्याचा। आता बऱ्याच जणांनी काय सरकारमध्ये सांगितलं की हप्ता आता थोडा उशिरा देऊत असं करूत, पण एकनाथ शिंदे साहेब म्हटले की नाही, लाडक्या बहिणींना लवकर हप्ता द्यायचा आहे। जुलैचा हप्ता हा लवकर आता जमा झालाच पाहिजे, जेणेकरून मला लगेच आम्हाला लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून 1500 रुपये ते पण हप्ता देता येईल असं स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो कसली काळजी करू नका, तुम्हाला हप्ता नक्कीच मिळून जाईल। तर यामध्ये आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी आता हप्ता वाटप सुरू केला जाणार आहे, तर चला आता यादी आपण बघूयात। तर आता पुढचा जिल्हा आहे तो या ठिकाणी जाहीर झालेला आहे, तो जिल्हा आहे लातूर। आता लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची देखील प्रतीक्षा संपलेली आहे। लातूर जिल्ह्याचा विचार जर केला तर बहुतांश ठिकाणी आता पैसे पूर्णपणे वाटप केले जाणार आहे। कसलीही काळजी करण्याचं कारण नाहीये। थेट लाभ हा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे जमा होऊ शकतो असं म्हटलं तरी हरकत नाहीये। लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर आता लातूर जिल्ह्यामध्ये 1500 रुपये कोणत्या क्षणी आता सोडण्यात येणार आहेत, म्हणजे 1500 रुपये हप्ता कोणत्या क्षणी हा जमा होऊन जाईल। त्यामुळे काळजी करू नका,
त्यानंतर लगेचच दुसरा हप्ता ऑगस्ट रक्षाबंधनाची भेट या ठिकाणी सरकारला द्यायची आहे। त्यामुळे आता रक्षाबंधनाची 1500 रुपयाची जी भेट सरकारला द्यायची आहे, त्यामुळे सरकार काय करायला आधी जुलैचा हप्ता द्यायला, म्हणजे लगेच ते जुलैचा हप्ता मिळाला की लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता देता येईल। ऑगस्टचा हप्ता लवकर का देत आहे तर रक्षाबंधनाची एक भेट म्हणून ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे सर्वात आधी तुमच्या बँक खात्यामध्ये सरकार आता पोहोच करणार आहे, तुमच्यापर्यंत हे पैसे आता देणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। एक महत्त्वाकांक्षी असा निर्णय राज्य सरकारच्या मार्फत आता जाहीर झालेला आहे। तर चला आता अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी अजून हप्ता वाटप सुरू होत आहे, आता पुढच्या जिल्ह्यांची नावे बघूयात। आता राहिलेला 2च मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जे कोणी व्हिडिओ आता राहिलेला शेवटपर्यंत बघतील त्यांचा चांगला फायदा होणार आहे। यामध्ये इकडे बघा, एकनाथ शिंदे साहेब यांनी आता मोठा निर्णय घेत सांगितलं आहे की सरकारने आता जिल्हे देखील जाहीर केलेले आहेत। सरकारने आता जिल्हे सांगितलेले असून लक्ष देऊन आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता उर्वरित जिल्ह्यांची यादी बघू। सरकारने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात 13 जिल्ह्यांमध्ये हप्त्याचे पैसे येणार आहेत। यामध्ये जर विचार केला तर 13 जिल्ह्यापैकी पहिला जिल्हा आपण लातूर बघितला, बरेच अजून जिल्हे बघितलेले आहेत। आता जे जिल्हे राहिले आहेत त्यांची देखील यादी आपण बघणारच आहोत। यामध्ये इकडे बघा, आता आलेल्या माहितीनुसार 13 जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे। पुढे सांगितलं आहे की आता जुलैच्या हप्त्याची रक्कम आम्ही लगेच देणार आहोत। त्याचं कारण म्हणजे आम्हाला ऑगस्टची रक्षाबंधनाची भेट लाडक्या बहिणींना द्यायची आहे, त्यामुळे आम्हाला जुलैचा हप्ता हा लवकर द्यायचा आहे। ते स्पष्टपणे आहे की जुलैचा हप्ता हा लवकर आता मिळून जाईल। 1500 आता कोणत्या क्षणी येतील, मात्र लाडक्या बहिणींना 2 कामे करायची आहेत जेणेकरून जुलैचा हप्ता मिळताच ऑगस्टचा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल असं सांगितलं आहे। याकडे जर तुम्ही थोडंसं लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं तर तुमचं नुकसान होऊ शकतं। मग तुम्हाला ऑगस्टचा हप्ता लगेच मिळायचा नाही, मग ऑगस्ट महिन्याच्या एकदम शेवटी मिळू शकतो। त्यामुळे फक्त लक्ष देऊन बघा जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे देखील पैसे हे मिळून जाणार आहेत। आता इकडे बघा, सरकारकडून थेट पैसे जाहीर, वरती माहिती आलेली आहे। आता सरकारकडून जे आहे ते थेट पैसे जाहीर झालेले आहेत। जेवढी काय रक्कम कोट्यवधींचा निधी लागणार होता तो सरकारने आता तयार करून ठेवलेला आहे। आता फक्त वाटपाचे आदेश मिळतात लगेच जुलैचा हप्ता आता सोडण्यात येणार आहे। तर चला आता पुढचा जिल्हा कोणता आहे त्या ठिकाणी जुलैचा हप्ता वाटप होत आहे त्यांची यादी आपण बघूयात। तर इकडे यामध्ये बघू शकता, आता लाडक्या बहिणींनो हप्ता वाटप होणारा पुढच्या क्रमांकाचा जिल्हा देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे। पहिला जिल्हा आपण बघितला तो म्हणजे धाराशिव झालं। आता इकडे बघा, दुसरा जिल्हा आपण देखील सांगणार आहोत। आता दुसरा जिल्हा आपण बघितला तो लातूर झालं। लातूर जिल्ह्यात देखील वाटप होणार म्हणून आपण सांगितलं, या लातूर जिल्ह्याचं पण नाव झालंय। मात्र आता तुमच्या मनात नेमका प्रश्न असेल तिसरा जिल्हा कोणता आहे, अजून चौथा जिल्हा कोणता आहे। तर इकडे बघा, आता पुढच्या क्रमांकाचा तिसरा जिल्हा देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे, तो म्हणजे वर्धा। आता वर्धा हा जिल्हा विदर्भ विभागाकडे येतो। विदर्भ या विभागातील हा वर्धा जिल्हा देखील सरकारने घेतलेला आहे। 1500 रुपये आता जुलैचा हप्ता सोडण्यात येणार असून लगेच ऑगस्ट हप्ता रक्षाबंधनाची भेट 1500 रुपये या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहे। टोटल जर याला आपण केलं तर इकडे 3000 रुपये ही रक्कम होते। अशी 3000 रुपयांची रक्कम वर्धा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून आता वाटप केली जाणार आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची, दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींसाठी म्हटलं तरी काय हरकत नाही। सरकारने एक चांगला महत्त्वाचा निर्णय आता लाडक्या बहिणीसाठी पूर्णपणे जाहीर केलेला आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची, दिलासा देणारी बातमी आता लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे। तसेच इकडे बघा, एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील आता एक ना एक महिलांना मिळणार आहेत, कारण रक्षाबंधन असल्यामुळे प्रत्येक महिलांपर्यंत आता गॅस सिलेंडरचा हप्ता पोहोचवण्याचं काम सरकारला करायचं आहे। मात्र बहिणींनो एक काम करून घ्या जेणेकरून तुम्हाला गॅस सिलेंडरच्या हप्त्याचे पैसे देखील हे 100% मिळून जातील। तर आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हे 830 रुपये देखील आता लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। आता यामध्ये विचार केला तर वर्धा जिल्ह्याचा देखील समावेश आहे। तर चला आता चौथा जिल्हा कोणता आहे की त्या ठिकाणी आता जुलैचा हप्ता व रक्षाबंधन भेट लवकरच वाटप सुरू होत आहे, त्या जिल्ह्याचं नाव व गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं आता राहिलेल्या व्हिडिओमध्ये आपण बघू। तर यामध्ये बघू शकता, आता महत्त्वाचं काम देखील कोणतं आहे ते सांगणार आहे। यामध्ये इकडे लिस्ट आलेली आहे। सरकारने सांगितलं आहे आधी जुलै हप्ता आम्ही सोडत आहोत, नंतर ऑगस्ट हप्ता। यासाठी सर्व पैसे वाटपासाठी 6000 कोटींच्या आसपास निधी सरकारपर्यंत जमा करून त्यातील 3000 कोटी जुलै हप्ता व बाकी 3000 कोटींचा निधी रक्षाबंधन हप्ता भेट म्हणून सरकारला द्यायचा आहे। म्हणजे सरकारने टोटल लाडक्या बहिणीसाठी 6000 रुपये आता जाहीर केलेले आहेत। या 6000 रुपयापैकी आता 3000 रुपये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे हे जुलैच्या हप्त्याचे सरकार देणार आहे। बाकीचे 3000 कोटी जे राहतात ते रक्षाबंधन भेट म्हणून लगेच ऑगस्ट महिना सुरू होताच आता हे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज हा लाडक्या बहिणींना येणार आहे, असं म्हटलं तरी काय हरकत नाही। म्हणजे बघू शकता, आता
कोट्यवधी रुपयांची रक्कम आता थेट तुमच्या बँक खात्यात जमा होत आहे. तर चला आता पुढचे जिल्हे अजून कोणते आहेत त्या जिल्ह्यांची यादी आपण बघू. तर आलेल्या माहितीनुसार आता ही कोट्यवधी रुपयांचा निधी वाटप होणारा 4था जिल्हा बघितला. 5वा जिल्हा देखील आता जाहीर झालेला आहे. 5वा जिल्हा कोणता आहे तर तो आहे इकडे ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे. ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये हप्ता आता वाटप करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होणार आहे. थेट रक्कम आता वाटपाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर होणार असून ठाणे जिल्ह्यातील बहुतांश लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता ही पैसे वाटप केले जातील. त्यामुळे कसलीही काळजी करण्याचं कारण नाहीये किंवा कसलीही चिंता करत बसण्याचं आता कारण नाहीये. त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी चिंता आता करू नका. हे जी थेट पैसे आहेत ते तुमच्या बँक खात्यात आता जमा होतील. ठाणे जिल्ह्यात देखील हे पैसे वाटप होणार आहेत. आता गॅस सिलेंडरचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्ही एक काम करून घ्या. त्यामध्ये आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून घ्यायची आहे. त्यानंतर आधार कार्डाची झेरॉक्स काढून ठेवा. तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे कार्ड असणं गरजेचं आहे. तसेच आधार कार्डाच्या 2 झेरॉक्स काढायच्या आहेत व ही सेवा केंद्रामध्ये किंवा तहसीलच्या आसपास जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी माहिती सांगायची आहे आम्हाला गॅस सिलेंडरचा हप्ता मिळत नाही, त्यासाठी काय काय करावं लागेल. मग ते फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला जे कागदपत्र मागतील ते तुम्ही जमा करा. तेवढं जमा केलं की मग तुमचं काम होऊन जाईल व जसे पात्र ठराल तसे 830 रुपये ठाणे जिल्ह्यातीलच नव्हे तर सर्व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होतील. त्यासाठी एवढं काम तुम्हाला करून घ्यायचं आहे. तर आता अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जी काय माहिती राहिली असेल ती येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहोत. धन्यवाद.